भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या एका वक्तव्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय आणि त्यातच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पंकजा मुंडे यांना थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याने राजकीय वातावरण आणखी तापलंय। बीड जिल्ह्यातील परळी येथे आयोजित कवी संमेलनात मंत्री पंकजा मुंडे यांनी सध्याच्या राजकारणावर भाष्य करताना एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं। राजकारण माझ्या विचारांशी जुळलं नाही तर समृद्धी महामार्गावर जसा एक्झिट असतो तसाच माझाही राजकारणातून एक्झिट असेल, असं मोठं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं आहे। मी म्हटलं आमच्याकडे अंबेजोगाई ही सांस्कृतिक राजधानी आहे आणि परळी हे व्यापाऱ्यांचे शहर। इथे भावना थोड्या कमी वापरल्या जातात, रसिकता शून्यमध्ये मायनसमध्ये मोजली जाते आणि म्हणून मला असं वाटलं की हा रिस्पॉन्स कसा होईल। जेव्हा मी राजकारणात पहिलं पाऊल ठेवलं होतं तेव्हा मी हे सांगितलं होतं की मला जर राजकारण माझ्यासारखं नाही वाटलं, माझ्या विचारांशी समरस नाही वाटलं तर जसा समृद्धी हायवेवर एक्झिट असतो तसा माझे राजकारणात वेळोवेळी एक्झिट असते आणि जो एक्झिट तयार असतो त्याचं राजकारण तो अशा ठिकाणी अशा पद्धतीने करतो की यांच्या कवितेला सगळ्यात पहिले टाळ्या वाजवून मी टाकते। कारण आपण त्या देशात राहतो जिथे व्यक्ती स्वातंत्र्य आणि व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य या दोन्हीलाही तेवढंच महत्त्व आहे आणि या व्यक्ती स्वातंत्र्यामध्ये कलाकार लोकांना जी मुभा दिली पाहिजे ती मुभा देण्याच्या संस्कृतीत आपण त्यांनी त्यांचं म्हणणं नाही मांडण्याची स्पष्ट सत्य बदलत नाही। पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत चर्चा सुरू असतानाच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे। भाजपमध्ये पंकजा मुंडे यांना न्याय मिळत नसेल तर त्यांनी भाजपमधून बाहेर पडून काँग्रेसमध्ये बिनधास्त नेतृत्व करावं। महाराष्ट्राच्या पहिला महिला मुख्यमंत्री होण्यासाठी आम्ही त्यांना साथ देऊ, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे। इतकंच नाही तर पंकजा मुंडे काँग्रेसमध्ये येण्यास तयार असतील तर पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाशी चर्चा करून त्यांना काँग्रेसमध्ये घेऊ, असंही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलंय। नाही, आता त्या बिचाऱ्यांना जे या राज्यातील देशातील केवळ ओबीसीचं मत, पण ओबीसी नेतृत्वाला बाजूला सारण्याचं काम मुंडे साहेबांच्यापासून अन्याय सुरू झाला आहे। ते आज गेलेत बिचारे, त्यामुळे त्यांना असं वाटत असेल की आम्हाला न्याय मिळत नाही, कदाचित पक्षामध्ये आम्हाला आमच्या सगळ्या एवढ्या त्यागाला महत्त्व नाही, त्या उद्वेगातून ते म्हणाले असतील कदाचित। ह्या भावना कधी कधी बोलून दाखवतो, ज्यावेळेस त्रास वाढतो त्यावेळेस त्या भावना सहज येतात। पण मला वाटतं की पंकजाताईंना आमची विनंती राहील एक ओबीसी नेत्या म्हणून की तुम्ही अशा प्रकारचं पाऊल न उचलता बिनधास्त पक्षातून बाहेर पडा, ओबीसीचं नेतृत्व करा आणि महाराष्ट्राचे तुम्ही ओबीसीचे पहिले महिला मुख्यमंत्री व्हा, यासाठी आम्ही तुम्हाला साथ देऊ। बाहेर पडा भाजपातून आणि या मैदानात आमची त्यांना विनंती असणार आहे। पंकजा मुंडे जर का भाजपमधून बाहेर पडलं काँग्रेस त्यांना पक्षात घ्यायला तयार आहे? 100% घेऊ। आता पंकजा मुंडेंच्या राजकारणातून एक्झिट या वक्तव्याचा नेमका काय अर्थ? हा केवळ राजकीय नाराजीचा सूर आहे की भविष्यातील एखाद्या मोठ्या निर्णयाचे संकेत? आणि त्यातच काँग्रेसकडून थेट मुख्यमंत्री पदाची ऑफर दिल्यानं पंकजा मुंडे नेमकी काय भूमिका घेणार याकडे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। दरम्यान पंकजा मुंडे भाजपमध्येच राहणार की भविष्यात वेगळी राजकीय वाट निवडणार हे आगामी काळात स्पष्ट होईलच। मात्र त्यांच्या या वक्तव्याने आणि त्यावर वडेट्टीवार यांनी दिलेल्या प्रतिक्रियामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।